नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गावखेडा न्यूजमध्ये। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मुख्य रस्त्यावर वाघ हॉस्पिटल समोर ऊसाचा ट्रक पलटी। रात्रीच्या वेळी डिव्हायडरचा अंदाज न आल्यामुळे ऊसाचा ट्रक या ठिकाणी पलटी झाला आहे। आजच दिनांक 22 रोजी तिसगाव येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग ऑफिस समोर पाथर्डी येथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केले होते आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला हे निदर्शनास आणून दिल्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी कायमच 2 ते 4 दिवसामध्ये अपघात होत असतात, परंतु अद्याप देखील राष्ट्रीय महामार्गाने या प्रश्नाकडे आपलं लक्ष वळवलेलं नाही। तर या महामार्गाला जाग कधी येणार हा प्रश्न आता तिसगावकर व्यक्त करीत आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गावखेडा न्यूज मध्ये। आज आपण आता पाहत आहोत या ठिकाणी रात्रीचे 12:40 परिसरातले नागरिक झोपेत असताना त्यांना अचानक झोपेत आवाज आल्यासारखा वाटला। त्या नागरिकांनी रोडवर येताच त्यांच्या असं निदर्शनास आलं की एक ऊस वाहतूक करणारी ट्रक या ठिकाणी डिव्हायडरला धडकून या ठिकाणी पूर्णपणे पलटी झालेली आहे आणि परिसरातली जे नागरिक होते ते मदतीला धावले। तर त्या ठिकाणी त्यांनी ट्रकच्या कॅबिन मधून जे आहे ड्रायव्हर आणि किन्नर जे दोन जण होते ते 2 जण एकदम सुरक्षित या ठिकाणी गाडीतून बाहेर आलेले आहेत। या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, परंतु गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि डिझेलची टँक जी आहे फुटून डिझेल त्या ठिकाणी खाली जे वाहत असताना आपण पाहत आहोत। आणि या ठिकाणी जे गाडीमध्ये जे ऊस भरलेला होता, ऊस पूर्णपणे रोडवर विखुरलेला आहे, ऊस पूर्णपणे रोडवर पसरलेला आहे। आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी या गाडीचं नुकसान आणि हा पडलेला ऊस जे आहे रोडवर आपण पाहत आहात। या ठिकाणी आज रात्रीचे 12:40 ही घटना घडलेली आहे आणि सर्वात जे आहे प्रथम आपण दर्शन गावखेडा न्यूजवर दाखवत आहोत। आपल्या परिसरातील जमिनीवरच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा गावखेडा न्यूज। आपलं गाव, आपली बातमी।